समर्थन देणारा माजी पालकमंत्र्यांचा, हद्दवाढीला समर्थन देणारा महापालिकेतील माजी पदाधिकाऱ्यांचा, हद्दवाढीला समर्थन देणाऱ्या कृती समितीचा, हद्दवाढ रद्द, हद्दवाढ रद्द, गाव आमच्या हक्काचं. सचिन चौगुले माजी लोकनियुक्त सरपंच वडण कालच मुख्यमंत्र्यांसोबत या पालकमंत्री आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापुरातील सत्तेतील आमदारांचं शिष्टमंडळ त्यांना जाऊन भेटलं आणि हद्दवाढीवर सकारात्मक चर्चा झाल्याचं आम्हाला प्रसार माध्यमातून कळालं. पण निश्चित या ठिकाणी हा लोकशाहीचा घात आहे, लोकशाही आघात आहे. खऱ्या अर्थानं आमच्या ग्रामीण जनतेचं मत विश्वासात घ्यायला पाहिजे, ते कुठे घेताना दिसत नाही. पालकमंत्री म्हटले होते की आम्ही ग्रामीण जनतेची चर्चा करू, पण कुठल्या प्रकारची चर्चा केलेली नाही. कोणतरी सांगतं म्हणून या ठिकाणी कोणाच्या हट्टापोटी हद्दवाढ करण्याचा घाट या ठिकाणी या सत्ताधारी मंडळी घातलेला आहे. पण निश्चित याला चोख प्रत्युत्तर दिलं जाईल, त्याच पद्धतीने उत्तर दिलं जाईल, न्यायालयीन लढाई लढली जाईल, रस्त्यावर लढाई लढली जाईल आणि निश्चित हद्दवाढ हाणून पाडण्यासाठी आम्ही तत्पर आहोत. आता खऱ्या अर्थानं माझं गाव हद्दवाढीमध्ये सध्या तरी नाही, प्रस्तावित गावांच्या 8 गावांच्या मध्ये, पण निश्चित आम्ही सुपात आहोत आणि ही 8 गावं जातात आहेत. आज ना उद्या जर हा संघर्ष तीव्र नाही केला तर आमची गावं हद्दवाढीमध्ये लगेच घ्यायला ती मागं पुढे बघणार नाहीत. त्यामुळे ह्या 8 गावांच्यावर उरलेले आम्ही 12 गावं ताकदीने उतरणार आहोत आणि हद्दवाढीचा हा लढा अजून नेटानं लढून या हद्दवाढ हाणून पाडणार आहोत. आणि माझे या निमित्ताने विनंती आहे आदरणीय पालकमंत्री साहेबांनाही आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ साहेबांनाही, त्यांनी कागल घ्यावं, त्यांनी राजधानी भद्रमधली काही गावं घ्यावीत आणि मग हद्दवाढ निश्चित करावी. कारण झालंय कसं, जे हद्दवाढीसाठी अग्रेसिव्ह आहेत त्यांच्या मतदारसंघातली एक गाव हद्दवाढीमध्ये येत नाही म्हणून ते आग्रह धरतायत. ज्यावेळी त्यांची गावं हद्दवाढीत येतील आणि तिथल्या लोकांचा विरोध त्यांच्या लक्षात येईल, त्यावेळी हद्दवाढीचं ते जे काही त्यांनी पालोपद लावले ते सोडून देतील आणि हद्दवाढीला ते विरोध करतील. त्यामुळे आमची विनंती आहे की या निमित्तानं त्यांनी शहाणं व्हावं, अन्यथा आमच्या सगळ्याच लढाईला त्यांना सामोरं जावं लागेल, आमच्या संघर्षाला त्यांना उत्तर द्यावं लागेल. खरं तर या संदर्भात एकीकडे काल मंत्रालयात बैठक सुरू असताना दुसरीकडे विविध गावांनी कडकडीत बंद पाळण्याला विरोध दर्शवला होता. आता सकारात्मक पावलं उचलली जात आहेत. पुढील भूमिका नेमकी तुमची काय असणार आहे? निश्चित आम्ही आमची भूमिका मीडियाच्या माध्यमातून, प्रसार माध्यमांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना समजावी. या 20 गावातून तीव्र विरोध आहे आणि हद्दवाढ करण्यात काही अर्थ नाही. त्यासाठीच आम्ही त्या ठिकाणी गेल्या 20 गावांचा काल बंद पुकारला होता. पण या ठिकाणी अगदी कानोडा केल्याचं या निमित्ताने लक्षात येतंय. पण निश्चित आम्ही त्यांनाही येणाऱ्या काळामध्ये भेटणार आहोत आणि यावर जर त्यांनी काही निर्णय घेतला तर निश्चित आम्ही न्यायालयात जाऊन या ठिकाणी त्या हद्दवाढीला स्थगिती मिळवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. जिल्हा परिषद पंचायत निवडणुकांच्यावर जी महापालिका निवडणुका तिकडे बहिष्कार टाकण्याचा तुम्ही निर्णय घेतात, अशा पद्धतीने भूमिका असणार. जर हद्दवाढ झाली तर हद्दवाढ समजतो जी काही 7-8 गाव आहेत ती नगरपालिकेची निवडणूक, महानगरपालिका निवडणूक बहिष्कार टाकतील आणि उरलेली 10-12 गाव आहेत ती या ठिकाणी जिल्हा परिषद आणि पंचायत निवडणूक बहिष्कार टाकतील. आम्ही त्यामध्ये सहभागी होणार नाही, कारण हा एकजुटीचा लढा आहे. आता हे इंग्रजांची नीती अवलंबतात, डिवाइड अँड रूल, त्या पद्धतीने चाललेलं आहे. पण निश्चित हे इंग्रजांचं सरकार आहे म्हणावं असं मला वाटतंय, कारण जनभावना ते लक्षात घेत नाहीत आणि निर्णय परत येतात. त्यामुळे निश्चित येणाऱ्या काळामध्ये मी 20 गावं एक संघपणे लढा देऊ. सकाळीच आम्हाला या प्रसार माध्यमातून समजले की तत्वता मान्यता मुख्यमंत्री साहेबांनी दिलेली आहे, असं आम्हाला या प्रसार माध्यमातून समजले. पण जर असं बघितलं तर कोणत्याही पद्धतीच्या अधिकृतरित्या असं काही आम्हाला सूचना नाही आहेत. कलेक्टर ऑफिसला असतील किंवा आमच्या जिल्हा परिषदला असतील, फक्त प्राथमिक चर्चा झालेली असं समजते. जरी यांची चर्चा झाली असेल तरी येणाऱ्या काळामध्ये आमची भूमिका ही असणार आहे की ही गावं जी 8 आता त्यांनी हद्दवाढीमध्ये प्रस्तावित करायचं असं ठरवलेलं आहे, की कोणतीही गाव या हद्दवाढीमध्ये जाणार नाही. आणि बाकीची जी गावं आहेत, जी 20 गावं प्रस्तावित पहिला त्याचा प्रस्ताव होता, ही 20च्या 20 गावं या 8 गावांच्या पाठीमागे राहतील एकजुटीनं आणि ह्या हद्दवाढीचा भस्मासूर आम्ही काढल्याशिवाय राहणार नाही. शहरामध्ये जर बघितलं तर शहराचे आमदार राजेश क्षीरसागर या हद्दवाढीसाठी आग्रही आहेत. पण मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे की शहरातल्या समस्या तुम्ही सोडून या ग्रामीण जनतेवरती काय अन्याय करायला लागलाय? या ग्रामीण जनतेला या सुविधांपासून किंवा ज्या आमच्या ग्रामपंचायतीच्या ज्या सुविधा त्यांना मिळतात त्यापासून तुम्ही वंचित ठेवणार आहे का? आज जर उजाळवाडी जर विषय बघितला, उंचगाव जर बघितला, मोरेवाडी, पाचगाव आणि कळंबा जर बघितला, ह्या गावांमध्ये ही सुविधा देऊ शकणार आहेत काय? तर सर्वांनाच हे माहीत आहे की ही सुविधा देऊ शकणार नाही. फक्त बिल्डर लॉबीसाठी आणि वैयक्तिक स्वार्थासाठी ही हद्दवाढीसाठी हे अग्रेसिव्ह आहेत. आणि यामध्ये आम्ही कोणत्याही पद्धतीचा त्यांचा दांडगावा किंवा त्यांची दादागिरी खपून घेणार नाही आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांना चोख उत्तर दिलं जाईल आणि हद्दवाढ रोखल्याशिवाय आम्ही राहणार नाही.